पहिलाच गडी पहिलाच गारद या ठिकाणी झालेला आहे. तर या पुलाचं दानकीमध्ये वार्ड क्रमांक 3 येथे अशी स्कूलची बस अडकलेली आहे. म्हणजे या पुलाचं रुंदीकरण करायला लागते आणि खूप छोटा रस्ता झालेला आहे. वाहनं खूप मोठे झालेले आहेत या रस्त्यानं, बघू शकता तुम्ही. गाडी कटत नाही, खूप लहान रस्ता आहे. याचं रुंदीकरण झालं पाहिजे. आणि पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो इथं लहान लेकरांची बस अडकलेली आहे, असा त्रास होत आहे समजा. आणि इकडं पण समजा बस ते थांबलेल्या आहेत, गाड्या थांबलेल्या आहेत. या पण वर्दळ वाढलेली आहे. लवकरात लवकर कुत्र दाखवा म्हणाले लेकरं, काय करावं काय. हो रे बापू, सगळीच यायली लेकरं, काय करावं काय नाही. बघू शकता वार्ड क्रमांक 3 मध्ये जो नाला जातो आहे, इकडे खरूस रोड आहे, खरूस टेंबरदार रोड, इथं बस अडकलेली आहे, बघू शकता. आणि म्हणजे रस्त्याचं मेन म्हणजे रुंदीकरण. वाहनं झाली लांबच्या लांब, गाड्या झाल्या लांबच्या लांब, रस्ता झाला छोटासा झाला तर झाला. आणि त्यामध्ये समजा इथंच सुद्धा पूर्ण गावाचा जो कचरा आहे, नाला पूर्ण इथं येऊन अटकतो. बघू शकता की नाला दाखवा तिथून पूर्ण जो गाळ आहे, नाला आहे, पूर्ण इथं येऊन अटकतो. गाड्याला त्रास होतो, खूप त्रास होतो इथं गाड्यांना येण्या जाण्यासाठी. आणि इकडे समजा इकडे बस ते अडकलेले आहेत, लांबत लांब रांगा लागलेल्या आहेत. लवकरात लवकर प्रशासनानं या रस्त्याची दुरुस्तीकरण करावी, या रस्त्याकडे थोडं लक्ष द्यावं. असा तर त्रास आहेच येरवाळी पण पावसाळ्यात जास्त त्रास होतो या रोडनं. खूप म्हणजे चिखल साचतो, खूप म्हणजे इथं पूर्ण गावाचा कचरा साचतो. आई या दोन्ही साईडनं नाली आहेत, इकडून पण नाला आहे, इकडून पण नाला आहे. इथं वाहनासाठी खूप त्रास होतो. तर लोक इथं मदत करत आहेत बस निघण्यासाठी. इथं स्कूल बस अडकलेली आहे शाळेची, सांगत आहे तर बा काय करायचं कसं काय नाही.